साधी सोपी रेसिपी सिरीजमधली 71वी रेसिपी आज शेअर करते आहे। तोंडली बटाटा भाजी। यासाठी तोंडली स्वच्छ धुवून घेतली, कापडाने पुसून कोरडी करून घेतली आणि उभे पातळ असे काप करून घेतले। तसंच एका बटाट्याचे सुद्धा सालं काढून उभे पातळ काप करून घेतले। एक कांदा सुद्धा मी उभा पातळ चिरून घेतला। सगळ्या भाज्या एकसारख्या चिरल्या म्हणजे त्या चवीला छान लागतात, दिसायला ही भाजी छान दिसते आणि शिजायला देखील मदत होते। आता कढईमध्ये घेतला आहे तेल फोडणीसाठी। तेल तापल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी केली, त्यामध्ये हिंग घातला आणि 3 हिरव्या मिरच्या इथे मी चिरून घातल्या। जास्त तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। त्यानंतर कांदा घातला आणि तो सुद्धा परतून घेतला। हळद आणि धना जिरा पावडर घातली। यामध्ये धणे पावडर थोडीशी जास्त घालायची हिरव्या मिरचीच्या भाजीमध्ये, म्हणजे त्याची चव खूप छान लागते। आता इथे मी 1 इंच आलं बारीक चिरून घातलं आणि त्यानंतर जो बटाटा चिरून ठेवला होता आणि तोंडली चिरून ठेवली होती ती घातली। हे सगळं छान असं तेलावर 1 मिनिटभर तरी परतून घ्यायचं, त्यामुळे अगदी छान त्या भाज्या परतल्यामुळे भाजीची चव खूप चांगली लागते। यासाठी 1 मिनिटभर इथे मी परतून घेतलं। आता यामध्ये घालते आहे चवीपुरतं मीठ। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मी छान असं हे एकजीव करून घेणार आहे आणि त्यानंतर ही भाजी मी फक्त वाफेवर शिजवणार आहे। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे। इथे मला मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मी वरून थोडंसं मीठ घातलं पुन्हा एकदा आणि छान असं एकजीव करून घेतलं। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर नक्की घाला, म्हणजे त्याची चव खूप छान लागते। शिजल्यावर या भाजीमध्ये कोथिंबीरीची चव छान उतरते, म्हणून मी ही आधीच घातली आहे। आता यामध्ये अगदी थोडीशी काळी मिरी पावडर घालते आहे। काळी मिरी पावडर अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। आणि आता पुन्हा एकदा छान अशी भाजी मी एकजीव करून घेतली। झाकण ठेवलं, झाकणावर पाणी ठेवून मस्त अशी वाफ काढून घ्यायची। अजिबात भाजीमध्ये पाण्याचा अंश नसल्यामुळे थोडीशी लागण्याची शक्यता असते, त्यामुळे मध्ये मध्ये सतत ढवळत राहायची। पण अशी थोडीशी खालून असा कढई करपल्यासारखी वाटते, पण भाजी करपत नाही याच्यामुळे, त्यामुळे नक्की याच्यामध्ये अजिबातच पाणी घालू नका, नाहीतर भाजीची चव बदलू शकते। इथे माझी भाजी शिजली आहे। खूप जास्त नाही शिजवायची, थोडीशी कच्ची ठेवायची, म्हणजे त्याचा क्रंचीनेस छान लागतो। आता फक्त भरपूर असं खोबरं घालायचं, ओलं खोबरं, आणि त्यानंतर मस्त अशी तोंडली बटाटा भाजी खाण्यासाठी तयार आहे। यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ शेअर केला होता, पण ती मी मसाला घालून तोंडलीची भाजी केली होती। ही आता हिरव्या मिरचीची भाजी आहे। नक्की अशा पद्धतीने ही भाजी करून बघा, कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।